कोबी, गाजर आणि ढोबळी मिरचीची ही रेसिपी एकदा बनवून बघा. कोबी, गाजर, शिमला मिरची ह्याप्रमाणे मोठ्या तुकड्यात कापून घेऊ. त्यानंतर स्वच्छ धुवून घेऊ. चॉपरमध्ये सगळ्या भाज्या बारीक कट करून घेऊ. चॉपर नसल्यास भाज्या किसूनही घेऊ शकता किंवा मिक्सरमध्येही बारीक करू शकता. मिक्सरमध्ये पल्स मोडवर भाज्या बारीक करा, म्हणजे जास्त बारीक होणार नाही. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून मिक्स करून घेऊ. 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचा मैदा घालून पीठ मळून घ्या. आवडत असल्यास थोडेसे रेड चिली फ्लेक्सही घालू शकता. तर हे पीठ प्लास्टिकवर किंवा ओल्या रुमालावर तेल लावून थापून घेऊन तव्यावर दोन्ही बाजूने छान भाजून घ्या. भाज्या चांगल्या शिजण्यासाठी 2 मिनिटे झाकण ठेवा. पराठा किंवा थालीपीठ दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्या. आता ह्या पराठ्यासोबत खाण्यासाठी चटणी. मिक्सरच्या भांड्यात 2 टोमॅटो कट करून घ्या. 7 ते 8 लसूण पाकळ्या, आल्याचा मोठा तुकडा, लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊन हे वाटण पॅनमध्ये घाला. 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्या. आता यात बारीक चिरलेल्या 2 चमचे भाज्या घाला. 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा रेड चिली सॉस घालून 2 मिनिटे परतून घ्या. झाला आपला शेजवान सॉस घरच्या घरी तयार. सॉस नाही घातले तरी चालतील. पराठ्यासोबत हा सॉस खूप छान लागतो. सगळ्या भाज्या घातलेला हा पराठा खूप छान लागतो. या पराठ्यात आवडतील ते पीठही तुम्ही घालू शकता. एकदा करून बघा. आवडल्यास लाईक करा.